Good afternoon, friends. Today we see the details of universal coupling. आपण मागच्या लेक्चरमध्ये जसं पाहिलं होतं युनिव्हर्सल कपलिंगचं आपण डिटेल्स असेंब्ली आणि 3D फिगर पाहिली होती. आज आपण युनिव्हर्सल कपलिंगचे डिटेल्स काढू. तुम्ही सगळ्यांनी समोर स्केचबुक ठेवायचे आहे, H2H पेन्सिल, इरेझर, शार्पनर आणि तुमच्याकडे जर शीट असेल तर शीटही तुम्ही ठेवू शकता. A2 साईजची शीट आपल्याला लागते. आपल्याला 22 शीट कंप्लीट कराव्या लागतात आणि ह्या शीट आपल्याला काढून द्यायच्या आहेत. आता हा कोविड-19चा लॉकडाऊनचा पिरियड असल्यामुळे आपलं हे सध्या डिस्टन्स लर्निंग चालू आहे. या डिस्टन्स लर्निंगमध्ये सुद्धा आपल्याला ड्रॉइंगसारखे सब्जेक्ट घरी बसून शिकणं आहे. आता मी परीक्षेत आलेली तुम्हाला फिगर दाखवत आहे. ही जी 3D फिगर आहे, हा फोर्क तुम्हाला काढायचा आहे. हा समोर पार्ट नंबर 1 फोर्क आहे. हा फोर्कचं मटेरियल आहे कास्ट आयर्न. CI म्हणजे कास्ट आयर्न आणि त्याचे लिहिलेले 2 ऑफ म्हणजे 2 नंबरमध्ये हा फोर्क दिलेला आहे. तर हा फोर्कचा फ्रंट व्ह्यू आहे. सेक्शनल फ्रंट व्ह्यू हा फोर्कचा त्यांनी दिलेला आहे. हा फोर्कचा टॉप व्ह्यू इथे दिलेला आहे. आता आपल्याला हा फोर्क दिलेला आहे आणि हा जो पार्ट आहे हा सेंटर ब्लॉक आहे. हा फोर्क आणि हा सेंटर ब्लॉक, हा पार्ट आहे सेंटर ब्लॉक. हा सेंटर ब्लॉकचा फ्रंट व्ह्यू आहे, सेक्शनल फ्रंट व्ह्यू, आणि हा सेंटर ब्लॉकचा टॉप व्ह्यू आहे. तर आपण सगळ्यात पहिले हा फोर्क काढत आहोत. फोर्क काढत असताना हा फोर्कचा सेक्शनल फ्रंट व्ह्यू आहे आणि हा फोर्कचा टॉप व्ह्यू आहे. सगळ्यात पहिले ॲज इट इज परीक्षेमध्ये आपल्याला फिगर काढायची आहे. शीटवर स्केचबुकवर तुम्हाला इथे जशी फिगर दिलेली आहे तशी फिगर काढायची आहे. या फिगरला सगळ्यात पहिले ॲनालिसिस करायचं आहे. या फिगरचं बारकाईने सगळे बारकावे ऑब्झर्व करायचे आहे. कळत आहे? आता हा फोर्कचा मी तुम्हाला सांगितल्यानुसार हा सेक्शनल फ्रंट व्ह्यू आहे. ही फोर्कची सेंटर लाईन आहे. ही सेंटर याचे टोटल हाईट किती आहे? हे 30, हे 106 आणि हे 30. म्हणजे या फोर्कची टोटल हाईट झाली 166. कारण हे 30 आणि हे 30 60 आणि हे 60 106 मध्ये मिळवल्यानंतर आपली टोटल हाईट झालेली आहे 166. तशीच ही हॉरिझॉन्टल लाईन आहे. ही हॉरिझॉन्टल लाईन दिसते. कळतं? आता ही झाली त्या फोर्कची टोटल हाईट. आता या पॉईंटपासून या इथपर्यंत फोर्कची लेंथ किती आहे, म्हणजे या फोर्कची टोटल लेंथ किती आहे ती आपल्याला काढायची आहे. आपण जर मागून चालू केलं, हे 56, हे 56 आणि हे 30, 56 आणि 30 म्हणजे 56 प्लस 30 झाले किती? 86 आणि हे 44 या ॲक्सिसपर्यंत 86 आणि 44 झाले किती? 130. आणि हा जो ॲक्सिस आहे, हा ॲक्सिस आज आपण टॉप व्ह्यूमध्ये खाली घेऊन गेलो. या पॉईंटपासून या सेमी सर्कलची रेडियस किती आहे? 38. करेक्ट. आपले ते किती झाले? ते 130 आणि हे किती आहेत? 38. 130 प्लस 38 किती झाले? 168. म्हणजे या शेवटच्या पॉईंटपासून या इथपर्यंतच्या पॉईंटपर्यंत याची लेंथ आहे 168. या फोर्कची टोटल हाईट किती आहे? 166. या फोर्कची लेंथ किती आहे? 168. या आपल्या 168 बाय 166 या एवढ्या याच्यामध्ये आपल्याला फोर्कचे सर्व डायमेन्शन्स बसवायचे आहेत. कळत आहे? तर आता आपण सगळ्यात पहिले फ्रंट व्ह्यू चालू ड्रॉ करायला चालू केलं. तुम्ही ही फिगर पाहत असाल. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ही फिगर पाहत असताना सायमल्टेनियसली स्केचबुकवर ड्रॉ करायचं आणि स्केचबुकवर ड्रॉ करून झाल्यानंतर शीटवर सुद्धा ड्रॉ करायचे आहे. कळतं? लगेच आपल्याला ड्रॉ करायचं आहे.
आता ह्या पॉईंटपासून आपण ड्रॉ करायला सुरुवात केली तर या पॉईंटपर्यंत हे टोटल डिस्टन्स आहे 168 आणि टोटल हाईट आहे 166. म्हणजे हा सेंटर ॲक्सिस कितीला ड्रॉ कराल, सेंटर ॲक्सिस ड्रॉ कराल इथून 30 आणि हे 106चे निम्मे म्हणजे 53 + 30 किती झाले 83. म्हणजे या खालच्या बॉटम पॉईंटपासून हा सेंटर ॲक्सिस झाला 83वर. ही लाईन ड्रॉ करून घ्यायची 83वर ही लाईन ड्रॉ केल्यानंतर 83वर ही लाईन ड्रॉ केल्यानंतर आपण इथून चालू करायचं. ही हाईट किती आहे 30 कळत आहे. ही हाईट 30 असल्यानंतर या पॉईंटपासून या इथपर्यंतचं डिस्टन्स किती आहे, रेडियस 38चं हे सेमी सर्कल. दिस सेमी सर्कल इज ऑफ 38. म्हणून ही इथून इतकं डिस्टन्स किती आहे 38. इथून इतकं डिस्टन्स 38 गेल्यानंतर आता इथून ते इथपर्यंत डिस्टन्स या वरती त्याने दाखवलेलं आहे. हे इथून इतकं 44 आणि हे 30 मीन्स 44 + 30 किती झाले 54, 64, 74. म्हणजे या पॉईंटपासून इथपर्यंत 74 डिस्टन्स झाले आणि इथून इतकं 38. म्हणजे डिस्टन्स किती झाले 82 + 30 92, 102, 1112. इथून इतकं डिस्टन्स किती झालं 1112. हे 38, हे 44 आणि हे 30. म्हणजे तुम्हाला इतका ढाचा ड्रॉ करता येईल, इतकी फिगर ड्रॉ करता येईल. इथपर्यंत तुम्ही आल्यानंतर त्याला वरती खेचून घ्यायचं. आता हे सगळं ड्रॉ करत असताना 2H पेन्सिलचाच वापर करायचा. आता सध्या आपण डार्क लाईनने ड्रॉ करायचे नाही. सध्या 2H पेन्सिलने आपण कन्स्ट्रक्शन लाईन ड्रॉ करून घ्यायची. तुम्हाला येतं लक्षात, कन्स्ट्रक्शन लाईन 2H पेन्सिलने आपण ड्रॉ करणं आवश्यक आहे. तर या सेंटर लाईनपासून इथपर्यंत हे वरची हाईट झाली. आता तुम्ही या साईडला पाहिली याची डायमीटर किती आहे 88 म्हणजे किती, या सेंटर लाईनपासून वरती 44, या सेंटर लाईनपासून खाली 44. म्हणजे वरती 44, खाली 44. या सेंटर लाईनपासून ही डायमीटर त्याने दाखवलेली आहे. वरती 25, खाली 25. कळत आहे. म्हणजे ही थिकनेस कितीची येईल 38. म्हणजे ही एक 19ची थिकनेस येईल, ही 19ची थिकनेस येईल. म्हणजे सायमल्टेनियसली तुम्हाला या साईडने ड्रॉ करायचं आहे, इकडून ड्रॉ करायचं आहे. तुम्हाला सगळ्या साईडने ड्रॉ करत जायचं आहे. असं कुठल्याही एका साईडने ड्रॉ करत असताना आपल्याला थांबायचं नाही. हा फ्रंट व्ह्यू एवढा ड्रॉ करून झाल्यानंतर लगेच सायमल्टेनियसली टॉप व्ह्यूसुद्धा ड्रॉ करत जायचा आहे. या फोर्कचा एक सुटेबल अंतर ठेवायचा आहे. हा सेक्शनल फ्रंट व्ह्यू आहे. कशाचा, फोर्कचा. कुठून आपण ही XY लाईन कन्सिडर करा, त्याच्यावरती थोडं डिस्टन्स सोडून पुन्हा फ्रंट व्ह्यू ड्रॉ केला, त्याच्याखाली हा टॉप व्ह्यू ड्रॉ केला. याचे ज्या डायमीटर ही किती आहे 88. म्हणजे ही एक सेंटर लाईन पुन्हा ड्रॉ करून घ्या, त्याच्यावरती 44, त्याच्या खाली 44. इतकं ड्रॉ करून झाल्यानंतर या पॉईंटपासून इतकं डिस्टन्स किती आहे 56. म्हणजे 56ला हे डार्क करून घ्या. 56पासून हे डिस्टन्स किती आहे 30. जे आपण इथपर्यंत ड्रॉ करू शकतो. हा बाहेरचा जो बॉक्स आहे तो ड्रॉ करायचा. मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगतो आहे, तुम्ही सगळं कन्स्ट्रक्शन लाईनने 2H पेन्सिलने ड्रॉ करायचं. डार्क कोणत्याही याच्याने करायचं नाही, 2H पेन्सिलनेच ड्रॉ करायचं. हे डार्क करून झाल्यानंतर आपल्याला ही सेंटर लाईन ड्रॉ करून घ्यायची. ही सेंटर लाईन, ही जी सेंटर लाईन टॉप व्ह्यूमध्ये सुद्धा जशीच्या तशी ॲज इट इज खाली ओढून घ्यायची आहे. टॉप व्ह्यूमध्ये ॲज इट इज खाली ओढून घेतल्यानंतर तिथून त्याची रेडियस किती आहे 38 रेडियसचं सेमी सर्कल मारून घ्यायचं आहे. 38 रेडियसचं सेमी सर्कल मारून घ्यायचं आहे. 38 रेडियसचं सेमी सर्कल या सेंटर लाईनपर्यंत आल्यानंतर तिथून हा पॉईंट ते हा पॉईंट 38 रेडियसचं सेमी सर्कल म्हणजे त्याची डायमीटर किती झाली 76. आणि हे इथून इतकं डिस्टन्स किती आहे 88.
म्हणजे हा गॅप उरला आहे ना, गॅप कितीचा उरला? 12चा. म्हणजे इकडे 6चा आणि खालती 6चा. मग या सेमी सर्कलच्या या लाईन पासून ही लाईन अशी इनक्लाइंड इथे जॉईन करून टाकायची आहे. ही लाईन इथून इथपर्यंत इनक्लाइंड जॉईन करून टाकायची आहे. कळत आहे? हा झाला टॉप व्ह्यू. नंतर हा मधला आपण पिन जी इन्सर्ट करतो त्याचा सर्कल आहे. त्याची डायमीटर त्यांनी या इथं दाखवलेली आहे. त्याची डायमीटर 530. 5 म्हणजे काय? डायमीटर. आर म्हणजे काय? रेडियस. तुम्हाला माहीत असावं. मग या सेंटर लाईनपासून 30 mm डायमीटरचं आपल्याला सर्कल काढायचं आहे. त्याचेच प्रोजेक्शनवरती सेक्शनमध्ये घ्यायचे आहे. कारण आपण फ्रंट व्ह्यू त्याने कसा काढायला सांगितलं आहे. आता आपण फ्रंट व्ह्यू सेक्शनमध्ये का काढतो, टॉप व्ह्यू का काढत नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पण हळूहळू आपल्याला येणाऱ्या लेक्चरमध्ये कळणार आहे. कळत आहे? पण सध्या आपण ॲज इट इज जशी फिगर 4ची इथे दिलेली आहे तशीच्या तशी तुमच्या स्केचबुकवर काढायची आहे. हा 4 दिलेला आहे. कळत आहे? मग हा फ्रंट व्ह्यू, हा जो सर्कल आहे 30 mmचा, हा आपण वरती ओढून घेतला. याची डायमीटर म्हणजे या साईडला 15 आणि या साईडला 15. वरती आपण प्रोजेक्शन केले, या साईडला 15 आणि या साईडला 15. कळत आहे? आणि याची पुन्हा डायमेन्शन्स आहेत 50 डायमेन्शन. म्हणजे फ्रॉम दिस सेंटर लाईन अबाउट 25, फ्रॉम दिस सेंटर लाईन बिलो 25. म्हणजे डायमीटर पुन्हा टॉप व्ह्यूमध्ये सुद्धा 50 होईल. आणि वरून जेव्हा आपण हा 4 टॉप फ्रॉम टॉप साईड, इफ वी सीन दिस 4 विल गेट दिस डॉटेड लाईन. करेक्ट? इन टॉप व्ह्यू. सो वी ड्रॉ डॉटेड. Right now you have to draw all construction line with 2H pencil only. No need to draw dark lines. Correct? Now I will again repeat this. तुम्ही पुन्हा एकदा सर्वांना मी सांगतो, तुम्ही सगळ्यांनी स्केचबुक, H2H पेन्सिल, इरेजर, शार्पनर किंवा तुमची शीट, आपल्याला A2 साईजची शीट लागते. आणि अशा A2 साईजच्या 22 शीट्स ॲट द एंड ऑफ टर्म तुम्हाला सबमिट करायच्या आहेत. 22 शीट तुम्हाला काढून मला सबमिट करायचे आहेत. आणि या तुम्ही 22 शीट जर काढल्या, मी पक्षीवर सांगतो, मी पास होणार म्हणजे होणार. तुम्हाला फक्त मला 22 शीट काढून द्यायच्या आहेत. जर तुम्ही या 22 शीट काढल्या तर तुम्ही पास होणारच. कळत आहे? आपण सगळ्यात पहिले या युनिव्हर्सल फोर्सचा, युनिव्हर्सल कपलिंगचा हा पहिला पार्ट काढत आहे. त्या पार्टचं नाव आहे फोर्क. त्याचं मटेरियल आहे कास्ट आहे. असे 2 फोर्क युनिव्हर्सल कपलिंगमध्ये वापरतात. एक हॉरिझॉन्टल फोर्क आणि एक व्हर्टिकल फोर्क. कळत आहे? आता या फोर्कचा हा सेक्शनल फ्रंट व्ह्यू आहे आणि हा टॉप व्ह्यू आहे. आपण हे इथे काढत आहे सेक्शनल फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू. आता सगळ्यात पहिले या फोर्कचं टोटल लेंथ किती आहे, या फोर्कची टोटल हाईट किती आहे. मीन्स मेजर द डायमेन्शन ऑफ दिस फोर्क फर्स्ट. लेंथ हाऊ मच फ्रॉम दिस सेक्शनल, फ्रॉम दिस कॉर्नर पॉइंट. Start measuring the distance. If we see from this vertical line, this distance they are given 56. In front of 56, this thickness is 30. Means 56 plus 30, how much? 86. And from this 86 up to this center line, this distance they are given 44. Means 86 plus 44, how much? 130. And from this point to up to this end, in top view they have given this radius how much? 38. Means 130 plus 38, how much? 168. Means total length of this block is 138. Now total height how much? If we read from this 30 plus this 106 plus this 30, means total height is 166. So this block is 166 by 168.
म्हणजे तुम्हाला रफली 168 बाय 166चा एक रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे. त्याच्यामध्ये हा रिमेनिंग पार्ट रिमूव्ह करून हा एवढा जो पार्ट त्याने दाखवलेला आहे तेवढा सेक्शनल फ्रंट व्ह्यू तुम्हाला काढायचा आहे. तुम्हाला ॲज इट इज इथे जशी फिगर दिलेली आहे तसं काढायचं आहे. हिअर देर इज नो चेंज. टॉप व्ह्यूमध्ये सुद्धा याची लेंथ या पॉईंटपासून इथपर्यंत किती दिलेली आहे 168. आता टॉप व्ह्यूमध्ये ही हाईट जी दिलेली आहे ती किती दिलेली आहे 88. देन हाऊ टू स्टार्ट? ड्रॉ वन सेंटर लाईन above this center line. Total height 166 means above 83, below 83. This from this point to this distance is 38. From this point to up to this end inside edge 44, and this thickness of this fork is 30. And from this point to up to end this distance is 56. So total length of this fork is 168. From this center line above to means right end, and this is a left end of fork. This is a right end and this is a left end. To the right end, this from this center line above 44, below 44. Again to insert a shaft having diameter 50 mm means from this center line below 25, above 25. Correct? Now this is these are the holes to insert a pin. या पिनची डायमीटर किती आहे 30 आहे. आता या एंड पासून आपण इथपर्यंत 56 हे डिस्टन्स आहे 30. 56 प्लस 30 किती झालं 86. 86 पर्यंत आपण ड्रॉ केल्यानंतर या सेंटर लाईन हा खाली जसाच्या तसा आपण टॉप व्ह्यूला ओढून घ्यायचा आहे. आणि या इथून या सेमी सर्कलची रेडियस किती आहे 38 रेडियस याची इथपर्यंत आहे. कळत आहे? मग या सेंटर लाईनपासून आणि या सेंटरपासून 38 रेडियसचं सेमी सर्कल ड्रॉ करायचं आहे. या पॉईंटपासून इथपर्यंत हे इन्क्लाइंड लाईनने जॉईन करून टाकायचं आहे. आय होप यू हॅव टू अंडरस्टूड अप टू दिस. तुम्ही हा रफ स्ट्रक्चर जसा आहे तसाच्या तसा ड्रॉ करा. तुम्ही हा फोर्क पाहिला असेल. हा व्हिडिओ तुम्ही इथे पाहिला असेल. हा फोर्क याचं जर तुम्ही डिस्टन्स पाहिलं, हा जो सिलेंड्रिकल हब शेवटीला ठेवलेला आहे, या हबची जी डायमीटर आहे या हबची 88 आहे. बाहेरची डायमीटर 88 आहे. आतमध्ये हॉलो आहे, तिथून शाफ्ट इन्सर्ट होतो. त्याची डायमीटर आहे 50 आणि या हबची डायमीटर आहे 88. आणि ही जी थिकनेस आहे या हबची लेंथ किती आहे 56. या हबची डायमीटर किती आहे 88. या इथून ते इथपर्यंत जी लेंथ आहे थिकनेस आहे ती किती आहे 30 आहे. या पॉईंटपासून या इथे सेमी सर्कल ड्रॉ करण्यासाठी आपण एक सेंटर लाईन ड्रॉ करतो. तितकं डिस्टन्स किती आहे 44. आणि पुढे डिस्टन्स किती आहे पुढे 38 mm डायमीटरचं सेमी सर्कल मारलेलं आहे. अशा पद्धतीने हा फोर्क आहे. तुम्ही जे या फिगरमध्ये पाहिलं तुम्ही या फिगरमध्ये ही फिगर आणि तो जो मी हा व्हिडिओमध्ये हा पार्ट तुम्हाला दाखवत आहे ही 3D फिगर, हे सर्व सेम आहे. कळत आहे? तर हा 3D पार्ट मी तुम्हाला दाखवला. या दुसऱ्या फिगरमध्ये हा पार्ट तुम्हाला दाखवतो. हा फोर्क आहे. कळत आहे? हा फोर्क आहे. हा हॉरिझॉन्टल फोर्क आणि हा व्हर्टिकल फोर्क. बोथ दिस फोर्क हॅविंग सेम डायमेन्शन, सेम साईज, आयडेंटिकल शेप अँड साईज. हा सिलेंड्रिकल हब या फोर्कवर ठेवलेला आहे. या सिलेंड्रिकल हबची डायमीटर किती आहे 88. ही आतली इनसाईड डायमीटर किती आहे 50.
आणि या सिलेंड्रिकल हबची जी लेंथ आहे ती किती आहे 56. ही थिकनेस किती आहे 30. ही थिकनेस 30 आणि ह्या इथे सेंटर लाईन त्याने मारलेली आहे, त्यामुळे या पॉईंटपासून या सेंटर लाईनपर्यंतचं डिस्टन्स किती आहे 44. आणि तिथून ही जे सेमी सर्कल दाखवलेलं आहे, सेमी सर्क्युलर आर्क दाखवलं आहे, त्याचं डिस्टन्स किती आहे 38. कळत आहे. आणि म्हणजे या 4ची टोटल लेंथ आपण मेजर केली होती. हे 56, हे 30, हे 44 आणि हे पुढे 38. अशा पद्धतीने सेमी सर्कलची जी टोटल लेंथ आहे ती टोटल लेंथ किती आहे 168. आणि अशी हाईट अशी विड्थ किती आहे 166. कारण या 30 आणि 30 160 आणि हे इनसाईडचा जे दोन वेबमधलं डिस्टन्स आहे ते 106 दिलेलं आहे. असं त्याची टोटल हाईट 166 आहे. ठीक आहे. तर मी पुन्हा त्या ओरिजिनल फिगरवर येतो. तुम्हाला त्यामुळे हा फोर्क या लेक्चरमध्ये ॲज इट इज असाच्या असा काढायचा आहे. कळत आहे. आपण येथे थोडा पॉज घेऊया आणि तुम्हाला हे फोर्क ॲनालाइज करा. मला पुन्हा तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. कळत आहे. तर हा फोर्क मी तुम्हाला 3D मध्ये सुद्धा दाखवला, त्याचा एक व्हिडिओसुद्धा त्या फोर्कचा तुम्हाला दाखवला. तुम्हाला आता स्केचबुकमध्ये लगेच ड्रॉ करून मला त्याचा रिप्लाय द्यायचा आहे, मला ते अपलोड करायचं आहे, तुम्हाला दाखवायचं आहे. मी त्याचं असेसमेंट करणार आहे तुम्ही कसं ड्रॉ केलं. हा युनिव्हर्सल कपलिंगचा पहिला पार्ट आहे, त्याचं नाव आहे फोर्क. कळत आहे. त्याचं पार्टचं नाव काय आहे फोर्क. हा फोर्कचा सेक्शनल फ्रंट व्ह्यू तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. फोर्कचा टॉप व्ह्यू आहे ते जसंच्या तसं तुम्हाला ॲज इट इज ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे. आपण आता हा पहिला पार्ट पाहिला. हा सेकंड पार्ट आहे. सेकंड पार्टचं नाव आहे सेंटर ब्लॉक. हा आहे सेंटर ब्लॉक. आपण फोर्क इथे पाहू. आता या फिगरमध्ये तुम्ही पाहिलं असेल हा सेंटर ब्लॉक आहे. हा सेंटर ब्लॉक this center block consists from two hollow cylinder. This is vertical hollow cylinder, this is horizontal hollow cylinder. Both these cylinders are intersected to each other. Both these cylinders are intersected to each other. याची outside diameter आणि याची inside diameter आहे. हा सेंटर ब्लॉक. आता याचे आपण डायमेन्शन्स बघू. याची आउटसाइड डायमीटर आहे 56, याची इनसाइड डायमीटर आहे 30. दोन्ही या सेंटर ब्लॉकचे जे सिलेंडर आहेत त्याची सेम साईज आणि शेप आहे. याची आउटसाइड डायमीटर 56 आहे, इनसाइड डायमीटर 30 आहे. तशीच याची या सिलेंडरची आउटसाइड डायमीटर 56 आहे आणि इनसाइड डायमीटर 30 आहे. 56 आणि 30. याची 56 आणि 30. टोटल हाईट किती आहे 106. याची ही हा त्याचा सेक्शनल फ्रंट व्ह्यू आहे आणि हा टॉप व्ह्यू आहे 106 आणि टॉप व्ह्यूमध्ये सुद्धा 106. या फ्रंट व्ह्यूचा आपण टॉप व्ह्यू पाहिल्यानंतर हा याची डायमीटर 56, आतली डायमीटर बाहेरची डायमीटर 56 आणि आतली डायमीटर 30. तसेच हा सेंटर लाईन या म्हणजे हॉरिझॉन्टल सिलेंडरची सेंटर लाईन आणि व्हर्टिकल सिलेंडरची सेंटर लाईन या दोघांमध्ये डिस्टन्स त्याने ह्या इथे बारीक दाखवलेला आहे. ते तुम्हाला पाहणं आवश्यक आहे. त्याचं डिस्टन्स आहे 38. कळत आहे. तुम्ही या इथे पाहू शकता. म्हणजे या व्हिडिओमध्ये हा असा सेंटर ब्लॉक तुमचा आहे. म्हणजे ह्या जो हॉरिझॉन्टल सिलेंडर आहे हॉलो सिलेंडर आणि हा व्हर्टिकल हॉलो सिलेंडर हे दोघं एकमेकाला इंटरसेक्ट करतात. व्हर्टिकल सिलेंडरचा ॲक्सिस आणि हॉरिझॉन्टल सिलेंडरचा ॲक्सिस या दोघांमध्ये डिस्टन्स त्या 30 आहे. ह्याची हाईट या सिलेंडरची हाईट किती आहे 106.
याची डायमीटर किती आहे 56 आणि इनसाइड डायमीटर किती आहे 30. इनसाइड डायमीटर 30, आउटसाइड डायमीटर 56 आणि लेंथ 106 आणि दोन्ही सिलेंडरच्या ॲक्सिसमध्ये डिस्टन्स किती आहे 30 आहे. एवढेच डायमेन्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. मग तुम्ही तो ड्रॉ करू शकता. या फिगरमध्ये ते अशा पद्धतीने परीक्षेत तुम्हाला काढायचं आहे. कळत आहे? पद्धतीने काढल्यानंतर तुम्हाला परीक्षेत तुम्ही इझिली इथून पुढे जाऊ शकता. याची टोटल हाईट किती आहे 106. याची हाईट किती आहे 106. हा हॉरिझॉन्टल सिलेंडरचा सेक्शनल व्ह्यू, हा व्हर्टिकल सिलेंडरचा सेक्शनल व्ह्यू. दोन्ही सिलेंडर एकमेकाला इंटरसेक्टेड आहेत. दोन्ही सिलेंडरमधलं ॲक्सिसचं डिस्टन्स किती आहे 38. ते आपल्याला इथे टॉप व्ह्यूमध्ये दाखवलेलं आहे. या सिलेंडरची आउटसाईड डायमीटर किती आहे 56, इनसाईड डायमीटर किती आहे 30. म्हणजे आज आपण दोन मेजर पार्ट या युनिव्हर्सल कपलिंगचे पडलेले आहे. I directed all the students to draw this both part. तुम्ही एवढे 2 पार्ट जरी ड्रॉ केले आणि परीक्षेत हा 16 मार्कांना क्वेश्चन आला तर तुम्हाला 16पैकी 10 मार्क मिळू शकतात. कारण हे 2च पार्ट महत्त्वाचे आहेत. बाकी जे युनिव्हर्सल कपलिंगचे पार्ट्स आहेत ते अतिशय छोटे छोटे सोपे आहेत. हे 2च पार्ट ड्रॉ करण्यासाठी किचकट आहे. अदर पार्ट्स आर व्हेरी सिम्पल टू ड्रॉ. दिस इज अ 4. This is a center block. Next part is what? Pin. Next part collar. This is a shaft. This is a key, and last part is taper pin. Out of this, these 2 parts are very important. आपण हे पुन्हा घेणार आहे, पुन्हा याचं ब्रेक थ्रू करणार आहे. पण त्याआधी तुम्हाला हे सगळं समजलं पाहिजे. ठीक आहे? आपण हे 2 इथे पूर्ण पाहून घेतलेले आहेत आणि याचा पुन्हा 2 पार्टचाच इथे हे दाखवतो. हा तुमचा सेंटर ब्लॉक आहे आणि सेंटर ब्लॉक समोर हा तुमचा 4 येईल. आपण पहिले 4चा सेक्शनल फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू पाहिला. तुम्हाला परीक्षेत 3D फिगर काढायच्या नाही आहेत. यू हॅव टू ड्रॉ ओनली 2D फिगर. नो नीड टू ड्रॉ 3D फिगर. आणि अशा पद्धतीने त्याची असेंब्ली होणार आहे. तुम्ही इथे पाहिलं असेल हा 4 अशा पद्धतीने हा सेंटर ब्लॉक इथे बसतो व या 2 पार्टची असेंब्ली होते व या साईडने हॉरिझॉन्टल 4 येतो. अशा पद्धतीने याची असेंब्ली होऊन इकडं लेफ्ट हँड साईडचा शाफ्ट आणि इकडून राईट हँड साईडचा शाफ्ट असे 2 शाफ्ट येतात. आणि अशा पद्धतीने आपण इथे हा लेक्चर थांबवून पुढे पुढच्या लेक्चरमध्ये पुन्हा युनिव्हर्सल कपलिंग कंटिन्यू करू.